Hello everyone, welcome to my channel Learn English Binglish मराठीतून. Today we will learn about possessive nouns. आज आपण मालकी दर्शवणारी नामे शिकणार आहोत. Examine the following sentence. पुढील वाक्य पहा. This is Rama's umbrella. ही रमाची छत्री आहे. रमाज म्हणजे RAMA apostrophe आणि मग S म्हणजे अवतरण चिन्ह लावून मग S लिहितात. त्याला apostrophe म्हणतात आणि ह्याला possessive noun म्हणायचं. रमाज umbrella रमाची छत्री म्हणजे the umbrella belonging to रमा, रमाच्या मालकीची छत्री. The form of the noun Rama is changed to Ramaz to show ownership or possession. रमा ह्या नामाचं स्वरूप बदलून रमाज RAMA apostrophe S हे मालकी दाखवण्यासाठी केलं आहे. The noun Ramaz is therefore said to be in possession case or genitive case. म्हणून रमाज हे नाम possession case or genitive case मध्ये आहे. तर ह्याला जेव्हा apostrophe आपण S लावतो त्या प्रकारे जी नामं बनवली जातात त्याला आपण possession case किंवा genitive case म्हणायचं. Thus possessive nouns are used to indicate ownership and they answer the question whose. WHOSE whose म्हणजे कुणाचं. म्हणजे possessive nouns मालकी दर्शवतात आणि कुणाचं ह्या प्रश्नाचं उत्तर देतात. Whose umbrella? रमाज. कुणाची छत्री? रमाची. The possessive case does not always denote possession. It is used to denote authorship, origin, kind, etc. म्हणजे possessive case नेहमी मालकीच दर्शवते असे नाही तर ग्रंथ, कर्तृत्व, उगम किंवा प्रकार ह्यासाठी सुद्धा वापरलं जातं. जसं शेक्सपियर्स प्लेज म्हणजे द प्लेज रिटन बाय शेक्सपियर. शेक्सपियर हा इंग्लंडमधील 16व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 17व्या शतकाच्या सुरुवातीला होऊन गेलेला एक नामवंत नाटककार कवी होता. त्याची नाटकं रोमिओ जुलिएट, ऑथेलो वगैरे प्रसिद्ध आहेत. सो शेक्सपियर्स प्लेज. सो SHAKESPEARE आणि मग पुढे स्पेस देऊन प्लेज लिहिलंय. म्हणजे शेक्सपियरची नाटकं किंवा त्याची पुस्तकं अशा अर्थी. अ मदर्स लव्ह म्हणजे मदर MOTHER त्याच्या पुढे apostrophe S लावलाय. द लव्ह फेल्ट बाय अ मदर म्हणजे आईचं प्रेम. आईला जे प्रेम जाणवतं लहान मुलांबद्दल ते प्रेम. सो मदर्स लव्ह. रामाज टेम्पल RAMA apostrophe S रामाज टेम्पल TEMPLE टेम्पल म्हणजे देऊळ. सो दी टेम्पल डेडिकेटेड टू रामा म्हणजे रामाची देवळं. फॉर्मेशन ऑफ द possessive case. आता आपण possessive noun कशी बनवायची ते पाहू. 1. We normally use the apostrophe म्हणजे अवतरण चिन्ह and S with people, animals, though it can also be used with places, organizations and companies which suggest a group of people. म्हणजे आपण सामान्यतः लोक, प्राणी तसेच जागा, संस्था आणि कंपन्या ज्यामध्ये लोकांचा समूह दर्शवतात त्यांच्या पुढे apostrophe म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि S लावतो. 2. It is not common to use the apostrophe with non-living things. म्हणजे निर्जीव वस्तूंसाठी आपण apostrophe S वापरत नाही. So we must say म्हणजे त्यासाठी असं म्हणावं. उदाहरणार्थ the leg of the table म्हणजे टेबलाचा खूर. not the table's leg कारण टेबल ही निर्जीव वस्तू आहे म्हणून टेबल्स लेग न म्हणता the leg of the table. सो ऑफ हे सुद्धा आपल्याला possession दर्शवते म्हणून the leg of the table. the cover of the book and not the book's cover. the roof of the house and not the house's roof. तर कळलं. जो हाऊस, बुक, टेबल हे सगळे निर्जीव आहेत म्हणून तिथे apostrophe न लावता ज्याच्याबद्दल बोलायचे ते आधी घ्यायचं. द रूफ ऑफ द हाऊस किंवा द कव्हर ऑफ द बुक. बट द possessive इज युज्ड विथ द नेम्स ऑफ द पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट्स. पण कधी कधी ज्या वस्तूंना आपण मानवी
रूप देतो किंवा ज्याला मनुष्यत्व आपण प्रदान करतो, त्या सर्वांसाठी सुद्धा आपण त्यांच्या नामांसाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. जसं इंडियाज हिरोज, भारताचे वीर. इंडियाज, आता इंडिया म्हणून आपण भारत हा देश आहे त्याला आपण एक प्रकारचं म्हणजे पुरुषत्व दिलंय, भारत देश, म्हणून त्याला इंडियाज हिरोज. नेचर्स लॉ म्हणजे निसर्गाचे नियम. नेचर NATURE'. नेचर्स लॉ LAW लॉ म्हणजे निसर्गाचे नियम. फॉर्च्यून्स फेवरेट FORTUNES and apostrophe. आता हे असं अपॉस्ट्रॉफी नंतर का लिहिलंय ते आपण जेव्हा रूल शिकणार आहोत की अपॉस्ट्रॉफी कधी लावायचे आणि एस कधी लावायचा, त्यासाठी काही जे नियम आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. सो आता फक्त एवढंच बघा. फॉर्च्यून्स लिहिताना आपण FORTUNES आणि मग अपॉस्ट्रॉफी लावले आणि पुन्हा पुढे एस लावला नाहीये. फेवरेट म्हणजे दैवाचा लाडका. फेवरेट इज FAVOURITE. फेवरेट म्हणजे लाडका. ऑल द डेथ्स ॲट द डेथ्स डोर DEATH'. डेथ्स म्हणजे मृत्यूच्या दारी. DOOR डोर म्हणजे दार. 3. The possessive is also used with nouns denoting time, space or weight. म्हणजे possessiveचा वापर आपण वेळ, अवकाश, वजन दर्शवण्यासाठी सुद्धा करतो. जसं अ वीक्स हॉलिडे, आठवड्याभराची सुट्टी. सो WEEK'' वीक्स. इन अ इयर्स टाइम YEAR'' इयर्स म्हणजे एका वर्षाच्या आत. इयर्स टाइम. अ स्टोन्स थ्रो STONE'' स्टोन्स म्हणजे एक दगडाच्या, आपण म्हणतो ना एक दगड फेकून जेवढं अंतर असेल तेवढं अंतर. सो स्टोन्स थ्रो. अ फूट्स लेंथ FOOT'S फूट्स लेंथ म्हणजे फुटभर अशासाठी आपण वापरला. अ पाऊंड्स वेट POUND'' पाऊंड्स वेट. पाऊंडभर मणभर वेट असेल असं म्हणताना आपण पाऊंड्स वेट वापरलंय. 4. Possessive nouns as part of a phrase. The following phrases are also in common use. पुढील वाक्य सुद्धा सामान्यतः वापरली जातात. जसं to one's heart's content. So ONE''S HEART''S. one's heart's content म्हणजे मनसोक्त. ही फ्रेज आहे. तर we had ice cream to our heart's content. आम्ही मनसोक्त आईस्क्रीम खाल्लं. At one's wit's end. once again ONE''S आणि WIT''S म्हणजे ह्या फ्रेजचा अर्थ होतो बुचकळ्यात पडलेला. जसं the confused student was at her wit's end because she did not know what to do after graduation. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं याबद्दल ती बुचकळ्यात पडली आहे किंवा पडली होती. सो one's wit's end. सो WIT विट म्हणजे बेसिकली बुद्धी, म्हणजे बुद्धी समाप्त झाली असं नाही म्हणायचं इथे, पण बुचकळ्यात पडली. सो ही फ्रेज आहे one's wit's end म्हणजे बुचकळ्यात पडणे. फॉर मर्सीज सेक MERCY''S. मर्सी म्हणजे दया आणि सेक SAKE सेक म्हणजे साठी. सो दयेसाठी. तर वाक्य कसं असतं, हार्म देम नॉट फॉर मर्सीज सेक म्हणजे त्यांच्यावर दया करा आणि त्यांना इजा करू नका. सो मर्सीज सेक MERCY''S म्हणजे दया दाखवा. ॲट वन्स फिंगर्स एंड्स. आता इथे वन्स अगेन ONE''S आणि फिंगर्स FINGERS and apostrophe म्हणजे तरबेज असणे. ऑल दी इम्पॉर्टंट टॉपिक्स इन हिस्ट्री आर ॲट हिज फिंगर्स एंड्स म्हणजे इतिहासात तो तरबेज आहे. आपण वाक्याचा शब्दशः ट्रान्सलेशन न करता त्याचा अर्थ फक्त बघतोय, तर तो इतिहासात तरबेज आहे हे म्हणण्यासाठी आपण वन्स फिंगर्स एंड्स ही फ्रेज आपण इथे वापरतोय. 5. Sometimes more than one word or noun is a possessive. कधी कधी एकापेक्षा जास्त नामे पॉझेसिव्ह असतात. जसं पुढे बघूया आपण एक्झाम्पल. द सेम रूल्स आर स्टील व्हॅलिड.
तेच नियम इथे सुद्धा लागू होतात. जसं वी वेंट टू माय मदर्स फ्रेंड्स हाऊस, म्हणजे आम्ही माझ्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेलो. सो आईच्या मदर्स MORTHER मदर्स फ्रेंड FRIEND म्हणजे आईची मैत्रीण झालं असतं. आणि आता मैत्रिणीच्या घरी, सो म्हणून मदर्स फ्रेंड्स आणि फ्रेंड्स हाऊस FRIEND' आणि हाऊस HOUSE. सो फ्रेंड्स हाऊस म्हणजे मैत्रिणीचं घर आणि आईच्या मैत्रिणीच्या घरी च्या दोनदा लावला की नाही मराठीत सुद्धा, म्हणून मदर्स फ्रेंड्स हाऊस. ओके. 6. नो नाउन, नाम न वापरता वाक्यात उपयोग. म्हणजे काय? इफ द मीनिंग इज क्लिअर वी कॅन यूज द पजेसिव्ह विदाउट अ नाउन आफ्टर इट. जर अर्थ स्पष्ट असेल तर आपण पजेसिव्हचा वापर नामाशिवाय करतो. हर हेअर इज लॉंगर दॅन जिल्स, म्हणजे जिल्स हेअर न वापरता फक्त हर हेअर इज लॉंगर दॅन जिल्स JILLS. जिल नावाची कोणीतरी व्यक्ती आहे, तर तिचे केस जिलपेक्षा लांब आहेत. आता जिलपेक्षा लांब आहेत म्हणजे जिलच्या केसापेक्षा लांब आहेत असं आपल्याला म्हणायचंय, पण आपण फक्त जिल्सचा वापर केला. वी एट ॲट बिलीज लास्ट नाईट, म्हणजे आता बिलीज डायनर असेल किंवा बिलीज हाऊस असेल. म्हणजे काल आम्ही बिली नावाच्या हॉटेलमध्ये जेवलो किंवा बिलीकडे जेवलो, बिली नावाच्या व्यक्तीच्या घरी जेवलो. सो बिलीज BILLY'S बिलीज. मग तिथे बिलीज हॉटेल नाही म्हणायचं किंवा बिलीज हाऊस म्हणायची गरज नाही. ओके. हुज बॅग इज दिस? इट्स जेन्स, म्हणजे ही बॅग कोणाची आहे? जेनची. सो जेन्स बॅग न म्हणता आपण फक्त जेनची म्हटलं म्हणून जेन्स JANE'S. कळलं? आता लेट्स रिमेंबर सम रूल्स, काही नियम आता लक्षात घेऊया. 1. सो पजेसिव्ह नाउन्स युजली आर फॉर्म्ड बाय ॲडिंग अन apostrophe and S except for plural nouns ending in S. म्हणजे पजेसिव्ह नाउन्स फक्त अनेक वचनी नामे ज्यांच्या शेवटी S असतो ती सोडून सगळ्यांना सामान्यतः apostrophe आणि S लावून बनतात. जसं जॉन्स बुक JOHN' हा जॉन नावाचा व्यक्ती आहे. जॉन्स बुक म्हणजे द बुक ऑफ जॉन. ग्रँडमाज मिरर GRANDMA'S ग्रँडमाज. MIRROR मिरर म्हणजे आरसा. सो दी मिरर ऑफ ग्रँडमा. माय मदर्स हाऊस इज नेक्स्ट टू द बीच. दी हाऊस ऑफ माय मदर. मदर्स हाऊस म्हणजे दी हाऊस ऑफ माय मदर. सो मदर्स MOTHER'. आता मदर, जॉन, ग्रँडमा हे सगळे सिंग्युलर मध्ये होते म्हणून आपण त्याला सिंग्युलर नामाच्या पुढे अपॉस्ट्रॉफी लावायचा आणि S लावायचा, हा रूल आपण फॉलो केला. तसंच आपल्याला जर अनेक वचन असेल नामाचं तरी सुद्धा जर त्या शब्दात म्हणजे अनेक वचनाचा शेवट जर S नी होत नसेल तर आपल्याला अपॉस्ट्रॉफी आणि S तसंच लावायचं. जसं पुढचं वाक्य बघूया आपण. बी केअरफुल नॉट टू ट्रिप ओव्हर द चिल्ड्रन्स टॉयज. आता चिल्ड्रन CHILDREN चिल्ड्रन हे CHILD चाइल्डचा अनेक वचन आहे, पण शेवट त्याचा चिल्ड्रनचा N नी झालाय, S नाहीये, म्हणून इथे सुद्धा आपण अपॉस्ट्रॉफी आणि S लावला. सो चिल्ड्रन्स टॉयज. ओके. पुढचं आहे द विमेन्स बाथरूम इज करंटली फ्लडेड विथ वॉटर. सो आता इथे विमेन्स WOMEN विमेन म्हणजे WOMAN वुमेनचं अनेक वचन आहे, पण हे सुद्धा N नी शेवट होते त्याचा, म्हणून अपॉस्ट्रॉफी आणि S लावला. सो इथे चिल्ड्रन, विमेन हे अनेक वचन आहेत पण शेवटी S नाहीये म्हणून आपण अपॉस्ट्रॉफी आणि S लावला. तर हा रूल लक्षात ठेवायचा. जेव्हा नावाचं एकवचनी नाम असेल त्याला आपण अपॉस्ट्रॉफी आणि S लावायचा. अनेक वचनी पण नाम असेल फक्त त्याचा शेवट S नी होत नसेल तर अपॉस्ट्रॉफी आणि S लावायचा. आहे लक्षात राहील? लक्षात? ओके. 2. When a noun is plural and ends in S, just add an apostrophe. Only add an apostrophe without the S. म्हणजे जेव्हा अनेक वचनी नाम
आहे ज्याच्या शेवटी एस येतोय त्यासाठी फक्त अपॉस्ट्रॉफी लावायचं, म्हणजे फक्त अवतरण चिन्ह लावायचं. त्याच्या पुढे जो आपण एस लावतो तो नाही लावायचा. जसं द किड्स टॉईज म्हणजे KIDS आणि अपॉस्ट्रॉफी. सो अनेक मुलांचे म्हणजे टॉईज ऑफ किड्स म्हणजे लहान मुलांच्या, अनेक लहान मुलं म्हणून किड्स, KIDS किड्स हे अनेक लहान मुलं, KID किड म्हणजे एक लहान मूल. सो किड्स लावलं म्हणून त्याचा एस आणि त्याच्या पुढे अपॉस्ट्रॉफी लावली. माय पेरेंट्स हाऊस PARENTS, पेरेंट्स हे नेहमी प्लुरल मध्येच असतं कारण आपण आई आणि वडील दोघं मिळून पेरेंट्स होतात. सो त्यासाठी आणि एस येतोय शेवटी पेरेंट्सच्या शेवटी म्हणून एसच्या पुढे अपॉस्ट्रॉफी फक्त लावली, त्याच्या पुढचा एस नाही लावला. द टीचर्स लॉन्च म्हणजे TEACHERS, टीचर्स म्हणजे अनेक टीचर्स झाल्या. सो टीचर्स आणि त्याच्या पुढे अपॉस्ट्रॉफी लावला. द टू सिस्टर्स हाऊस इज नेक्स्ट टू माइन म्हणजे द हाऊस ऑफ टू सिस्टर्स. आता दोन बहिणींसाठी सिस्टर्स हा शब्द येतो. एकवचनी सिस्टर SISTER सिस्टर म्हणजे बहीण आणि दोन बहिणी SISTERS सिस्टर्स. म्हणून सिस्टर्स दोन अनेकवचनी लावताना आपण एस म्हणजे अपॉस्ट्रॉफी फक्त लावली, त्याच्या पुढचा एस नाही लावला. नंतर द प्लेयर्स बूट्स वर डर्टी अँड स्मेली आफ्टर द गेम म्हणजे द बूट्स ऑफ द प्लेयर्स म्हणजे जे कोणी खेळाडू होते त्यांचे शूज किंवा बूट्स होते ते फार घाणेरडे होते किंवा वास येत होता त्यांना खेळल्यानंतर. सो प्लेयर्स PLAYERS अपॉस्ट्रॉफी. ओके. तिसरा रूल आहे इफ टू पीपल ओन वन थिंग ऍड द अपॉस्ट्रॉफी अँड एस टू द सेकंड पर्सन ओनली म्हणजे जेव्हा आपण दोन व्यक्तींच्या मालकीच्या वस्तूबद्दल बोलतो तेव्हा दुसऱ्या नावाला फक्त अपॉस्ट्रॉफी आणि एस लावायचा. जसं जॉन अँड मेरीज न्यू हाऊस इज नाईस म्हणजे जॉन आणि मेरीचं नवीन घर छान आहे. सो जॉन अँड मेरीज. मग इथे सुद्धा आपण जॉन आणि मेरीचं म्हणजे च लावला तो आपण मेरीच्या पुढे लावला. मराठीत सुद्धा आपण तसंच वाक्य बनवतो. सो जॉन अँड मेरीज. सो जॉनला अपॉस्ट्रॉफी नाही लावला, फक्त मेरीज MARY अपॉस्ट्रॉफी एस. डेव्हिड अँड सूज वेडिंग इज ऑन संडे. सो डेव्हिड आणि सू हे दोघं लग्न करतायत म्हणून त्या दोघांचं लग्न म्हणजे ते दोघं एकमेकाशी लग्न करतात म्हणून डेव्हिड अँड सूज वेडिंग. सो फक्त SUE अपॉस्ट्रॉफी एस लावला. रीटा अँड सुरेश कार इज क्वाईट ओल्ड. सो सुरेश SURESH अपॉस्ट्रॉफी एस. मग रीटा आणि सुरेशची गाडी जुनी आहे, खूप जुनी आहे. 4. If two people own separate things, add the apostrophe and S for each person. जर दोन व्यक्ती वेगवेगळ्या वस्तूंच्या मालक असतील तर प्रत्येक नावाला अपॉस्ट्रॉफी आणि एस लावायचा. म्हणजे मगाचीच उदाहरण आपण जसं बघितली होती जॉन अँड मेरीज म्हणजे हे जॉन आणि मेरी एका घरातल्या व्यक्ती आहेत. पण सपोज आपल्याला असं म्हणायचंय की आता जॉन आणि मेरी वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, दोन वेगळ्या व्यक्ती आहेत, त्यांची वेगवेगळी घरं आहेत. तर जॉन्स अँड मेरीज न्यू हाऊसेस आर नाईस. आता नोटीस हाऊ द वर्ब इज इन प्लुरल फॉर्म म्हणजे क्रियापदाच्या अनेक वचनाकडे लक्ष द्या. मग अशी काय होतं जॉन अँड मेरीज न्यू हाऊस इज नाईस कारण ते दोघं मिळून त्यांचं घर म्हणून एकदाच इज लावलं आपण, हाऊस एक घर. आणि इथे अनेक वचन होते कारण जॉनचं घर आणि मेरीचं घर म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्ती आणि त्यांची वेगवेगळी घरं म्हणून जॉन्स अँड मेरीज न्यू हाऊसेस. हाऊस होतं ते हाऊसेस झालं आणि इजच्या ऐवजी आर वापरलं कारण हाऊसेसच्या बरोबर आपण आर लावतो, प्लुरल लावतो. बोथ डेव्हिड्स अँड सूज वेडिंग्स आर ऑन संडे. आता डेव्हिड हा कोणीतरी वेगळी व्यक्ती आहे जी आणि कोणाशी तरी लग्न करते. सू ही वेगळी व्यक्ती आहे ती आणखीन कोणाशी तरी लग्न करते. मग अशी डेव्हिड आणि सू एकमेकांशी लग्न करत होते म्हणून आपण त्यांचं वेडिंग इज वापरलं. इथे आता वेडिंग्स आर. सो WEDDINGS वेडिंग्स म्हणजे दोघांचे विवाह आर. आणि डेव्हिड्स DAVID अपॉस्ट्रॉफी एस लावला आणि SUE अपॉस्ट्रॉफी एस लावलं. रिटाज अँड सुरेश
cars are quite old. मगाशी रीटा आणि सुरेश हे बहीण भाऊ असतील, नवरा बायको असतील, कोणी असतील, त्यांची कार म्हणून एकच कार होती. आता रीटाची वेगळी कार आहे, सुरेशची वेगळी कार आहे. सो रीटाज अँड सुरेश. सो RITA' and SURESH'. आणि मगाशी कार वापरलं, इथे कार्स वापरलं. पुन्हा कारच्या बरोबर इज आणि कार्सच्या बरोबर आर. सो डिफरन्स समजून घ्या. नोटीस दॅट द प्रनन्सिएशन इज सेम फॉर सर्टन पॉझेसिव्ह. म्हणजे पुढील वाक्यातील उच्चारांकडे लक्ष द्या. काही वेळा तो समान असतो. जसं मगाशी सुद्धा किड्स वापरला, तर किड्स आहे का किड्स आहे, म्हणजे KID'S आहे का KIDS' आहे, ते कशावरनं कळेल, तर आपल्याला वाक्याच्या संदर्भावरनं कळेल. जसं आणखीन एक्झाम्पल्स बघूया. माय फ्रेंड्स हाऊस म्हणजे फ्रेंड्स FRIEND'S लावलाय. द हाऊस ऑफ माय फ्रेंड म्हणजे एका मित्राचं. आणि माय फ्रेंड्स हाऊस, आता इथे जर मी लिहिताना FRIENDS' लिहिलं, तर दी हाऊस ऑफ माय फ्रेंड्स म्हणजे FRIENDS फ्रेंड्स म्हणजे 2 किंवा अधिक मित्र. So you can usually distinguish whether the speaker is referring to 1 or 2 friends by listening to the context of what the speaker says. म्हणजे बोलणारा 1 का 2 मित्रांबद्दल बोलत आहे, ते संभाषणाचा मागचा पुढचा संदर्भ लावूनच आपण ओळखू शकतो. सो लेट्स समराइज. म्हणजे आता फक्त आपण हे रूल्स एकदा जे काही पाहिले ते काय पाहिले ते एकदा त्याचं समरी बघूया. What is the apostrophe S? The apostrophe S is normally used to show possession, that there is a relationship between two things or that something belongs to another. म्हणजे एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी काहीतरी संबंध आहे किंवा मालकी दर्शवते. आणि एक्झाम्पल आहे जॉन्स कार, JOHN''S, जॉन्स कार म्हणजे द कार ऑफ जॉन. सो द कार बिलॉंग्स टू जॉन, जॉनच्या मालकीची गाडी. नंतर सिंग्युलर नाउन्स ऍड apostrophe and S. We went to Anjani's house last night. So Anjani, ANJANI''S, अंजनीच्या घरी. Have you seen the dog's bone? DOG'S, dogs. Plural nouns ending in S. जर अनेक वचनं असतील आणि त्याचं शेवट S नी होत असेल, ओनली ऍट दी apostrophe, फक्त apostropheचं चिन्ह लावायचं, अवतरण चिन्ह लावायचं, S लावायचं नाही. I went to my friend's party, FRIENDS'', म्हणजे अनेक, द पार्टी ऑफ माय फ्रेंड्स म्हणजे अनेक मित्रांच्या जी पार्टी होती तिथे गेलो होतो. माय कझिन्स हाऊस इज ऑलवेज अ मेस. कझिन्स, COUSINS'', कझिन, COUSINS. कझिन्स म्हणजे आपण पहिल्या दुसऱ्या कुठल्या तरी टॉपिक मध्ये पाहिलं होतं कॉन्व्हर्सेशनच्या, म्हणजे चुलत भाऊ, मामे भाऊ ह्या सगळ्यांसाठी कझिन्स हा शब्द वापरला जातो. आत्ते भाऊ, बहीण कोणीही असेल. प्लुरल नाउन्स नॉट एंडिंग इन S, म्हणजे जर अनेक वचनं असतील पण शेवटी S नसेल त्या शब्दाच्या, तर मगाशी जसं सिंग्युलर साठी एक वचनासाठी जो रूल वापरलाय apostrophe आणि S लावायचा, तोच इथे पण लावायचा. जसं द चिल्ड्रन्स टॉईज आर ऑल ओव्हर द रूम, CHILDREN''S. द मेन्स टॉयलेट वॉज डिस्गस्टिंग, मेन्स MEN''S. सो मेन हे MAN मॅनचा अनेक वचन आहे. डिस्गस्टिंग, DISGUSTING, डिस्गस्टिंग म्हणजे असा खूप वास येतोय किंवा आपण ते सहन करू शकत नाही, अशा अर्थी डिस्गस्टिंग हा शब्द वापरतात. सिंग्युलर नाउ लास्ट वन आहे ॲज पार्ट ऑफ अ फ्रेज, म्हणजे जेव्हा एखादी फ्रेज वापरलेली असते वाक्यात तेव्हा आपण apostrophe S चा वापर करतो. द प्रेसिडेंट ऑफ चिलेज स्पीच वॉज टू लॉंग, म्हणजे चिलेचे प्रेसिडेंट आहेत, त्यांचं भाषण होतं ते खूपच मोठं होतं किंवा खूपच लांब होतं. चिलेज, CHILE''S, चिलेज. आय हॅड टू गिव्ह 2 weeks नोटीस, आय वॉज लिव्हिंग, म्हणजे मी सोडत होतो म्हणून मला 2 आठवड्याची नोटीस द्यावी लागली. सो वीक्स,
WEEKS वीक्स हे आणि अपॉस्ट्रॉफी लागली तर तिथे सुद्धा जसे आपले सिंग्युलर प्लुरलचे रूल असतात तसेच आपल्याला इथे वापरायचे. नो नाउन. समटाइम्स द नाउन आफ्टर apostrophe s is not necessary when the meaning is clear. My car is older than John's. So JOHN apostrophe s. इथे आपल्याला जॉन्स कार म्हणायचे पण ते न लिहिता आपण फक्त जॉन्स वापरलं. सो हे सगळे रूल लक्षात ठेवायचे आणि पुढच्या वेळी लिहिताना किंवा वाचताना काय दिलं असेल ह्याचा विचार करायचा, त्याचा वापर करायचा. So continue studying. I will upload some new exciting videos soon. I have started uploading for kids also, so you all must have listened to those videos also. You must have listened to that video. I have uploaded only one so far. So circulate with your younger relatives and friends. Thanks for listening. Bye. Take care.